कसे आहात तुम्ही? तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आता बापू नेमकेच गाडी घेऊन येणार आहेत. आपल्याला शिवाकडे जायचं आहे संत्रे घेऊन यासाठी. त्याच्यामुळं असं तरी पैदल जायचं होतं. त्याच्यामुळं बापू गाडी घेऊन तर तिकडे जाणारच आहे. त्याच्यामुळं म्हणलं आता बापूच्या गाडीमध्येच बसून जावं. तर आता आपण तिकडं जाणार आहे बापूच्या गाडीमध्ये. बापू आता गाडी घेऊन नेमकेच यायला येतं. तर मित्रांनो, आता आपण संत्र्याच्या बागेत तर आलेले आहे आणि आता आपल्याला संत्र्या घेऊन जायचं आहे घराला तोडून. तर काल संत्र्याचा मळा तोडला, त्याच्यामुळं तेवढे काही संत्रे आता मळ्यानं दिसेना. तर आपण आता एखाद्या संत्र्याला चांगले संत्रे बघून तोडायचे आणि घराला घेऊन जायचं आहे. तर आपण आता बघू, एखाद्या झाडाला जर चांगले संत्रे असले तर तसं तर कुठं काही दिसायच ना आता, कारण की बरेच म्हणजे कमी झालेले संत्रे. एखाद्या झाडाला दिसते का तर झालं संत्रे आहेत. मला बघितलं, मी काही झाडाला आहे संत्रे ते तोडायला जमतात, पण नाही तर असं नाही चकत नाही तसं नाही. पण म्हणजे कसं आहे ते आणखीन ते तोडता येणार नाहीत ना, कारण की ते हिरवेच येतं. त्याच्यामुळं आहे तर संत्रे, पण ते जरा वर येतं, खूपच वर येतं. तर हे बघा संत्रे तोडायला मी काय आणले. याने आता वरचे संत्रे तोडायचे. बघा काही काही झाडायला आहेत बघ संत्रे. हे बघा तिथं दिसतात, इथं या झाडाला पण दिसतात संत्रे आहेत. ठीक का, या येळून मी आणला होता ना संत्रे पाडायला. तर त्या येळून संत्रे पाडताना संत्र्याला आणलं की ते खाली पडला की ते फुटू लागला. त्याच्यामुळे मी काय केलं, हे बघा आंब्याची हे आंबे तोडायचं हे आहे. याला मराठी भाषेमध्ये आम्ही खुडी म्हणतो. तर हे मी आणलं का तेव्हापासून बघा मी हे एवढे संत्रे तोडले. हे बघा एवढे संत्रे, आणि याने संत्रे तोडायचं खूप सोपं चाललंय. म्हणजे खाली पडला ना, खाली पडायच ना, आणि ते येऊन काय होलं, खाली पडला की फुटू लागला. त्याच्यामुळे ते कोणीच कामी राहीना. त्याच्यामुळे हे आणलं आपल्या, त्यानं मस्त संत्रे तोडले झाले. आणि हे कापड आहे ना, हे कापड हे बघा ते संत्रे टाकलेले आहेत. हे कापड नाही का, त्याने मागितलं होतं की याच्यावर संत्रे टाकायला. आणि संत्रे त्याचे तोडणं गिणं झाले, टाकले संत्रे, तोडणं गिणं झाले, घेऊन गेले, पण कापड तसंच ठेवलं आहे. म्हणजे ते जर पद्धतशीर घरी करून ठेवलं असतं काय होतं का. ते तसंच ठेवलं, काम झाले म्हणजे कामापुरता मामा असं ते एक कहावत आहे. तसे ते काम झाले की तसंच ठेवून गेले. त्याला त्याची आता सगळी घडी करायची व्यवस्थित. आज बापू काय येणार नाही तर आज रात्रीची लाईट आहे, त्याच्यामुळं त्याला भिजवायचं आहे हळदीमध्ये पाणी लावलेलं असल्यामुळं. तर म्हणलं मग चला आपण आता पैदल जाऊया, कारण की आता टाईम पण खूप झालेला आहे आणि अंधार पण पडते आणि वरून आभाळ पण आलेलं आहे. त्याच्यामुळं वाटलं आता आपण जाऊ, कारण की भरपूर टाईम झाले ना.
त्याच्यामुळे आणि वातावरण बघा कसं झाले, बघा पूर्ण काळोख. म्हणजे नसलेलं पाणी पाऊस आले त्याच्या पडता आपण घराकडे गेलेलं बरं. त्याच्यामुळे म्हणलं चला जाऊया आपणच आता. मी काय जास्त प्रोफेशनल ब्लॉगिंग तर नाही करू शकत, कारण की इकडं तिकडं हिंडणं हे वगैरे ते. मी जिथे राहतो, ज्या गावामध्ये राहतो, तिथलं तुम्हाला काही पण दाखवू शकतो. तिथून एवढ्यातलाच काही पण ब्लॉग मी शूट करू शकतो. तर दुसरं तर काही दाखवू शकत नाही, पण म्हणजे तुम्हाला हे आवडेल मी अशी आशा करतो. आणि आवडलं तर नक्कीच सपोर्ट पण करा तुम्ही. तुम्हाला असेच नवीन नवीन ब्लॉग भेटत राहतील. तर मित्रांनो, म्हणलं एकदा जाता जाता एकदा तुरीतून जावं. तूर कशी झाली आपली तर बघून, कारण की आता तिला भिजवलं पण आहे आणि ड्रिचिंग पण केलेली आहे. त्याच्यामुळं म्हणलं आता मस्त झाली असेल. आणि तुम्ही बघू शकता बघा ही कशी मस्त झाली, म्हणजे पिवळी पिवळी फुलं आलेली आहेत, दिसतात का? हां, त्याच्यामुळं म्हणलं आता काही टेन्शन नाही. आणि तुरीला भिजवताना आणि ड्रिचिंग करताना मी ब्लॉग पण बनवलेला आहे, ते चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता, अपलोड पण केलेलं आहे. त्याच्यामुळं म्हणलं एकदा बघा. आता हा ब्लॉग आपण आता इथंच एंड करणार आहे, कारण की आता नेमकाच पप्पाचा कॉल आला. भरपूर टाईम झाला म्हणले लवकर ये घराकडं. त्याच्यामुळं आणि टाईम पण खूप झालेला आहे, संध्याकाळचे 6 वाजलेले इथं बघा. पूर्ण बघा म्हणजे बराच काळोख झालेला आहे. पूर्ण माणसं घराकडे चाललेले आहेत. त्याच्यामुळं म्हणलं आपण पण आता घराकडे जायचं. तर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा. आपण भेटूया नंतर फ्रेश ब्लॉगमध्ये. तब तक के लिए टाटा बाय बाय.